ना बघा डेंजर आहे मातीचा. ईज गाईज बघा पसार आमचा. अकरा वा नरी पसंत आलंय काही जण. काय लोक श्रुती ठाकूर या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंगशिंता गेलतो आम्ही कपडा आणायचं ना. पहिले पेरींशी आलो होतो. व्हिडिओ नव्हते काढले, ब्लॉग्स नव्हता स्टार्ट केला नव्हता ब्लॉग. आता आम्ही रागावलेला होतो. मी बसवते आता पेरीन परत जायचं आम्हाला. कारण बांगड्या गेल्यांना बांगड्या आणायला. आणि यो ब्लॉग साखरपुरा झाल्यावर येईल. आथाने येणार कारण सगळा रिव्ह्यू होईल. बरोबर आहे ना. साखरपुरा झाल्यावर येईल यो ब्लॉग. मग सध्या आई शस्त्राई आपण आम्ही सामान आणायला जाऊ ना. म्हणजे 2-3 दिवसाचा मिक्स येईल. म्हटलं सामान बनवून रेडी बिडी सगळा करून 4 दिवस लागलं ना तरी जमते. म्हणून आम्ही रेडी करून सगळा याकडून साखरपुरा झाल्यावर ब्लॉग टाकेन गमत. साखरपुरा झाला ना दुसऱ्या दिवशी लगेच परत लागतो. आता आम्ही टोपल्या आणायला चालू. टोपल्याच बोलतात का त्या बी आणायला जावं. पूर्ण मार्केट भरलाय बा आणायला जाऊ. त्याचे कपडे बघायला आली हाय काय. हा कपडे डेंजरच पुन्हा आहे बारके. पेनला पण वेळला स्टार्टिंग पण मी गेली ब्लॉगची. आता स्टार्ट नंतर दुकानांशी बाहेर गेल्यावर बघू. व्हिडिओ लढते और भारी कपडा तरी और भारी स्कर्ट कसला भारी आहे. उचकाय लागलं ना मारायला नाही आलो आम्ही. तुझे ऑपरेशन करायचं तुझ्या का मध्ये प्रमोशन करते तुमचा. लोक वेकेशन सांगा कमी करतील पैसे जरासे तरी. कपडा 1 नंबर आता पण नाही काय. हा बोला काय कपडे दाखवता होता का जनता. कपडे दाखवतो. हा कपडे दावरले ना मला. किती गाई चिट्टी गाई. मी काय बोलते या दुकानात या. लोकेशन सांगा तुमचा. बॅनर दाखवू नंतर. थांबा पहिले पैसे होऊ द्या नंतर. कमी नाही केलं मग बॅनर कडे दाखवू. बघा गाईज मी काय बोलते खरं सांगते. डेंजर कपड्यात बारक्या पोरांचं राहायचं असं काय. आयडी टाकू तुझी. माझी आयडी टाकू. वाव 1 सबस्क्राईब अरे माझा. कमी करा. शेट काय शेट बघा एकदम पॅकिंग वाले. आपलेच म्हणजे मराठी लोकांचं दुकान आहे. चांगली गोष्ट आहे. कारण आपले नाही तर मग सगळं बाह्य लोकांचं असतं. मराठी लोकांनी पण कमवू द्या थोडं. गाववाल्यांना पण सपोर्ट करा. पगार घेते मग पगार घेते 9,000 डायरेक्ट सांगतात बघा. म्हणजे खोटा कोण नाही करणार. मला नाव काम बघायचं आहे. ब्लॉकचे लालच मध्ये पैसे कमी करून देतात. काय बोलतात. मला वाटत नाही. मला पण इथूनच कपडे घ्यायचे. कारण लय जुना दुकान आहे यो आमचे. कारण मी कपडे आणायला यायचो ना असे. यो बॅनर त्यांचा नंबर नीट दिसत नंबर छापले गेला. हा दिसते दिसला या गाईचे 1 नंबर कपडा. ही पण यावंच आहे माहिती ब्लॉग नाही तर करायचं. आता तुमच्या वयाचं कपडा ना मग येऊ. तुमच्या वयाचं आता दुकान चालू करणार आहे. करा ना. तेव्हा तुला पहिले व्हिडिओ बनवायला सांगा. 100% लगेच आम्ही पण येऊ. बघा म्हणजे वल्लख नाही माझ्याशी. वा कपडा आवरलं बाई. चालले आमची बाई. आंबाचे ते घ्यायचं. आता आम्ही बांगड्या बघायला आलो. या पसंत आल्या बघू. आता नवीन पीस दाखवल्यावर बांगड्या पसंत आल्या. कशा वाटतात ताई एकच नसेल ना. दुसरं हात ना सगळं. हा 1 नाही 4 जावं लागते. बोलतं मला दाखवू नका. चेहरा दाखवू नका म्हणून दाखवलं नाही. काय प्रॉब्लेम आहे यावाला नाही यावचा बस सगळा भेटताय. मी हे पॅक जेते सगळं अख्खं टिकल्यावर जेवच्यात सगळं जेते काय सगळं. या बी सगळं जेते उचलून काय खात योजा
मी घेतलाय ना पी 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 हा शाबास आम्ही आता हलून मिरची गलीमध्ये पण काय माहित का नाव आहे असं कारण ती भाजी तशा काय काय बाय पप्पी गाईला पप्पी दे साखर बरं आहे ना वहिनीचा मग माझ्या हाताच्या मापाच्या बांगड्या माझ्या हाताच्या मापाच्या 2-4चा आहे जा लवकर जा पटापट ATM आमचा टोकऱ्यानं लावून सामान तर लय भेटते सगळं काही ना काय पूर्ण सेट बरोबर आहे गप्पे गाव होलसेलचा बघा 80 रुपये एक होती घेते ना होलसेलचा बाप सामान घ्यायचं सगळं ना सामान तुम्हाला काय नाही ओळखत का नाव भरायला जायचं का लागता ना मारीन तुझा नाव म्हणणार सांगते पण ती ना बघा डेंजर आहे मातीचा साठी डेंजर वाटतं ओरा बिराच्या या भारी वाटतं पुन्हा या वाटतं डेकोरेशनचं पूर्ण सामान भेटल का पकवतात गावलं बरोबर करतात त्यान काजू बदामा टाकू आपण हे दुकानाने आलं मला पसंत लई माग सांगता होता दादा दया गेला आम्ही आई अशी म्हणजे 2 एकरशी हेच बाईला जेवची का हा त्या दादाला बसवून नेऊ पूर्ण ही गली आहे ना एकदम लग्नाचं सामान घ्यायचं असतं किंवा साखरपुऱ्याचा मग आता सेट तर दाखवतात टेन्शन डोक्याला येत नाही पहिले आमची बरी चालली होती एक कपली बांधली का चालला कपली मी माझी फॅमिली आहे मग तुमच्या सोबत माहिती आहे पण तू बघा सया करताना घेऊन जाऊन बरं की मनात जाते काय तर काही आता फायनली आम्ही जतला दाखर ग बाय या जतल्या अजून होडी घेवायची आहे मला होडी जेवायची आहे ना अजून आपल्याला आणि जर कोणाला जेवायचं असेल तर या गलीन या मिरची गलीन मिरची गली नाव काय अरे भाजीची युवती पण आता जर असं चेंजिंग झालंय मिरची गली नाव ठेवलं अजून आपल्याला काय काय जेवायचं अजून आम्हाला याच ब्लॉग मध्ये आम्ही आपण घेणार आहोत काय बोलतात खावा पिवायला ज्या लागल त्या याच ब्लॉग मध्ये साखरपुडा झाल्यावरच ब्लॉग घेईल कोणच नाही त्याव काय एक घुसलाच्या नेवाच्या जाऊच्या या बी जेवायचं का तलवारी या पाऊंडर साठी आलो नावरचा म्हणतात ना आता लिस्टी बी बघतो बघू आता कंचा आपण कमी नाही करत व्हिडिओ ब्लॉग काढताय यो बरा वाटला जरासा वास कारण मागवलेला मिळायचं फसलं सिगरेटाची म्हणून जरा एक दुकानांशी जातो काय बोलत आज पूर्ण दिवस ब्लॉग मध्ये दिसणार आहे काय बोलतो या दुकानात या यांचे या नकोशे या 2 लिस्टी पाऊंडर चहा क्वालिटी या डेंजर याचं बोला शिस्तील तुम्ही सामना करू काय 30 रुपये यो 30 रुपये यो कोणी घेतलाय बाई ना काय काय वापरते ही गाईज म्हणवण्या कितीला लावला तुम्ही फ्री मध्ये निघत आमची भांडणं झालेली आया 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 करून शिकवटाचा देताव का देताव नो बॉस एवढा घेतला काय झाला 1040 झाले 1000 रुपये देणार नको 300 400 रुपये तुम्हाला कंचा ब्रँड आहे एवढा यान कणाचा काय सांग ब्रँड कोण जाऊन सबस्क्राईब आज कमाई काय 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 त्याने सांग मी सांगते सबस्क्राईब करताना आयुष्य
करा सबस्क्राईब गद्दारी करता केला फक्त पावडरचा डबा जेवला तू पावडरचा 1000 रुपयाचा सामान घेतला त्याला आम्हाला पेरी पण जायचं आहे मला नाही सामान जेवायचं आहे त्याला तुमचा दुकान आहे यो मिरची गली या लवकर या यांच्या दुकानात या दुकानाचं नाव नंबरने सांगला जाईल जाऊ द्या काय चला आम्ही चाललो त्या घरा वहिनी बसले दयाशी भांडण बघा कशी भांडणी तुम्हाला वाटत असेल ही सज्जन लोक आहात पुन्हा हे सज्जन काय मी आता बागड्या आणाला अजून हे बघा तो पूजेला आणाला आता करणार बांगड्या करायला लावता मस्त डिझाईन आहे मी त्या बनवायला त्यापेक्षा ऐशा बनवा म्हणून असताव का साप खोटा आहे साप खोटा आहे काही बोलला नाही साप खोटा आहे साप दिलच्या बनवायला पण खरंच सांगताय काही नाही मला किती खोटे खरंच मी दिल त्या बनवायला मस्ती करते डायरेक्ट आपण घरी भेटू करू जा पाण्याची बाटली ओके ओके डॉन आमच्या बांगड्या आल्या कोहिनूर वहिनी बाबा कोहिनूर सारखा तोंड झालाय आता थंड आणाला ना मी येऊ ना वेगला मी आता घरी आलो आणि या बांगड्या केल्या माझ्या चॉईसच्या बघा कशा वाटतं मी पसंत केल्या ना नाही पसवते हिने केल्या नाही तर उभी निघल जातचा दुसरा दिवस म्हणजे आम्ही सामान वगैरे आणला परत उरणला गेलो देवासाठी हा पण मी व्हिडिओ काय म्हणजे शूट केली नाही कारण 17% चार्जिंग आहे म्हणून ती माडला पण गेलतो सामान बघा टेबला 4-5 बॉक्स याचं थंड्याचं हे बी नंतर घराजेला दाखलीन या बाबा पॅकिंग करताना पण टाकलीन घराजेल्यावर पण सामान टाकलीन एकदाच डायरेक्ट आपण गावा भेटू माहिती आहे 25 तारखेला ना आपण डायरेक्ट 25 तारखेला भेटू त्यानंतर भेटू घरा 24ला भेटू कारण तेव्हाच मेहंदी करायची आहे आणि पॅक वगैरे करायचं ते हॅम्पर्स होतं ना तर आता घरा भेटू या तुम्हाला टाकून काय काय घेतला डिमार्ट भारी सजलाय बघ कौशी जेलून सॉरी मॉल डिमार्टचा ना एकदम डोका या झालाय पुण्याला पसंत नाही येत पसंत येतात हे पसंत येतात जुन्या गालांचं लई ट्राय केलं हे पण ट्राय केलं तर खास नाही वाटत हे जरा पसंत आलं तर पुणीला नाही पसंत आलं बघू आता हे ट्राय करते पाहिजे एक नंबर पप्पासला पसंत आलं जातं का म्हणा बघा काहीच म्हणा जेवाचा विचार करा यांचा जेवाचा आहे कोणला जगताना कोणला तिसरा दिवस पहिले पेरून गेलतो काही जण पसंत नाही आलं या आजची तारीख कधी 22 ना 22 तर मी बोललेलो ना मिक्स करीन सगळा ब्लॉग तर आम्ही कितीदा फेऱ्या झाल्या आमच्या पनवेलला पण मी ब्लॉग बनवला नाही कारण कंटाळा येत होता म्हणून आज जरा स्टार्ट करते तर आजचा लास्टचाच ब्लॉग म्हणजे शॉपिंग असेल आमची नाही वाटतं लास्टची डायरेक्ट आपण 24 तारखेला भेटू पॅकिंग करताना आता चालून बीजा पाहिजे बघासाठी बघायचं शकता मग बघायचं सात बघू जर पैजण ना म्हणजे काय चांद्यावरी माग झाली ना सोना परवडला पण चांद्यावरी माग झाली तर डायरेक्ट पेरून भेटतो म्हणे आया का बसलास चल आता वेगळे बेरीन आलोन लय ओळखाना बेरीन आमच्या काय सांगू तर पैजण काय सांगू ही पण भेटली वाटतं केव्हा आली होतं मी आता चालू आम्ही पण आता सोडून आता म्हणजे मग शिनाल तू बघा झालं का तुला बघा आम्ही पैजण बघतो पण आम्हाला तो हॅम्पर बनवायचा म्हणजे काकत माहिती ना ले तो बोलताना हारबी ठेवायचा बांगड्या ठेवायचा तो आम्हाला बॉक्स ते भेटत नाही काचचा त्यासाठी आम्ही काल पण आल तू पण काल तो ब्लॉग शूट नाही केला म्हणजे किती वेळ होता माहिती पनवेलला बोललो याला मी फ्लॅट आहे पनवेलला म्हणजे रावल जरी भेटला रावला फेऱ्या झाल्या आयसा पैजण गावाला फोन लाव ए का साखरपुरा आला का परवा भेटेल
तो साने काय उदाहरण काय गंटन करायला आले मी शेटलो का बघा अचानक भेटली डायरेक्ट आम्हाला आम्ही पैजण बघायला लागलो काय खोटी बोलता माणसा नरी पसंत आलंय पैजण काय वैशाली ज्वेलरी मधून आम्ही पैजण घेतलं कधी पैजण बघला आम्ही ते पसंत नाही आलं मग हे घेतलं आम्ही पप्पासंद आलं पप्पासला पसंत आलं म्हणजे आम्हाला आलं फायनल झाला आमचा फक्त आम्हाला तेच पाहिजे तुम्ही करा पॅक बिल करा आता सगळं झाला अजून काय जाऊ आपल्याला मग आता आम्ही जाऊ त्या दाखरोस खाद का तुझ्यासाठी आणलाय नको खाव चक्कर आली बोलते म्हणून घेतलाय मेन्ने वडापाव काल फुला नेलेन आज घेतली कती फुला घेतल्या काल 60 नेले 80 फुलांचा वाटतं यो बनवायचा आहे पुन्हा आम्हाला बॉक्स काही भेट ना का पनवेल फिरलो कमी फेऱ्या झाले आमच्या ते नांदण बघू आता जो तर घेऊन जातो ना मी नंतर भेटेल त्या चौचा तो बघू नाही भेटला तर असाच निवडायचे गाई आजची तारीख आहे 24 ना आता मी बोललेलो 24 तारखेला भेटू तर सामान पॅक करते मी या हॅम्पर ताई येणार होती पण ती मेहंदी काढते नंतर येईल आता सगळा करते पॅक तुम्ही बघा म्हणा पण माझी व्हिडिओ कोण करीन तू कशी बघा कोण आली बघा तसं सामान भरायला घेतलेला न कॉल आला बोलतं येणेवाला मेहंदी विचारेने काढले अर्धी म्हणजे एखादाची ती सामान तुम्हाला एक दाखवते पॅक केल्यावर मग आम्ही काय करू माहिती यांग ठेवू फोन आणि फास्ट व्हिडिओ बनायचे चला गाई चला पहिले सामान चांगली बहिणींसाठी चप्पल आपली चप्पल कुठा गाई आम्ही बहिणींसाठी खावायला घेतलाय आम्हाला नसं गाव भेटला गाईच काय सांगू तुम्हाला कसं सांगू गाईच तुम्हाला गाईच नवऱ्याची मोठा गाईच आम्ही या टोपले आणलाय अशा नाचू घेऊन यायचा मिरू या पोराने टाकून दोन पोराने टाकू नाहीसा मिरू त्यांना काय करते मला नाही आणला नवीन गाई चप्पल आणली हिलची कशी वाटते सांगा माझ्या मापाच्या नव्हे टाकाला द्यायला दा ऐकशी सॉरी आवाजापासून ही बघ कायशीच राहिली आवाज झाला तुमचा आवाज काय करतो चिकन ते What
हीच गाईज बघा पसार आमचा. या बांगड्या किती क्यूट वाटतात. माझी चॉईस आहे. ते पैजण केलं बघितला शो. चांदीचा कडा केला गाईज. काय का सांगायचे 100 रुपयाचा. आणि यो हॅम्पर झालं तयार आमचं. कसं वाटतं सांगा गाईज कमेंट मध्ये सांगा. पण एकदा रेडी झाला ना पूर्ण यो आम्हाला जमणार नाही म्हणून काय चाललं स्वीट्स मध्ये म्हणजे खावायला नाही ना झालं ते पॅक करून देतील. मग त्या पॅक करून शानू मग एकदाच पूर्ण दाखवू आम्ही मेहंदी काढणार आहे.